नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, लोकसभा निवडणुका संपल्या आणि त्यानंतरच्या पहिल्या निवडणुका काश्मीर आणि हरियाणामध्ये झाल्या. त्याचे निकाल आपल्या समोर आले आणि ते निकाल आल्यानंतर अवघ्या 10 दिवसात महाराष्ट्र आणि झारखंड या दोन विधानसभांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने घोषित केलेला आहे. या पार्श्वभूमीवर जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा वेगवेगळे थिअरीज, वेगवेगळे नॅरेटिव्ह पुढे येत आहेत. पण ज्या वेळेला आपण पुढे बघत असतो आणि गाडी चालवत असतो तेव्हा सुद्धा आपली एक नजर रिअर व्ह्यू काय तो ह्याच्यात मिरर मध्ये असते. ड्रायव्हर जी गाडी चालवत असतो त्याच्या समोर वर एक आरसा छोटा लावलेला असतो आणि त्या आरशातून मागच्या बाजूला येणाऱ्या गाड्या त्याला दिसत असतात आणि त्यामुळे कुठली गाडी किती जवळ आली आहे, किती लांब आहे, कुठली गाडी आपल्या उजव्या बाजूने किंवा डाव्या बाजूने पुढे जायला बघते ते त्याला दिसत असतं आणि त्यानुसारच पुढे बघताना सुद्धा आणि गाडी पुढे चालवत असताना सुद्धा तो जो चालक असतो, ड्रायव्हर असतो, तो मागच्याही वाहतुकीचा अंदाज घेत असतो. फक्त पुढे बघून गाडी चालवता येत नाही, गाडी चालवताना पुढेच बघावं लागतं. पण जेव्हा गाडी वेगवान चालवायची असते किंवा गाडी भर मोठ्या वाहतुकीतून, वाहनांच्या गर्दीतून काढायची असते त्यावेळेला मागची वाहतूक दाखवणारा आरसा आणि त्यात दिसणारं दृश्य महत्वाचं असतं. आणि म्हणूनच पुढच्या 40 दिवसामध्ये जी विधानसभा निवडणूक महाराष्ट्रात होऊ घातलेली आहे त्या निवडणुकीत काय काय होणार आहे याची चर्चा करताना ही निवडणूक होण्यापूर्वी गेल्या साधारण 2-3 आठवड्यात महाराष्ट्रात सुद्धा काय घडत होतं, महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने कोणाकोणाच्या काय काय हालचाली चालू होत्या त्या नजरे आड करून चालणार नाही. अनेकदा तीच गोष्ट होते. एक प्रकारे लोकसभेनंतर पहिल्या निवडणुका म्हणून जम्मू काश्मीर आणि हरियाणात काय चाललंय याकडे महाराष्ट्रातल्या महायुती विरोधातल्या नेत्यांचं लक्ष होतं की एकदा हरियाणा जिंकला की महाराष्ट्रात आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे जागा वाटप करू आणि आपल्या मित्र पक्षांना शरद पवार गट आणि शिवसेना उभाठा यांना बुलडोज करून टाकू अशा मनस्थितीमध्ये काँग्रेसचे नेते होते, नाना पटोले वगैरे वगैरे, पृथ्वीराज चव्हाण, बाळासाहेब थोरात. पण गंमत अशी होती की तिथे काय घडतंय याच्याकडे लक्ष असताना महाराष्ट्रात काय घडतंय आणि आपण ज्यांच्या विरुद्ध ही निवडणूक लढवणार आहोत ती महायुती आणि भारतीय जनता पक्ष यांच्या गोटात काय चाललंय याकडे काँग्रेस पक्षाचं साफ दुर्लक्ष झालेलं होतं. हरियाणात लक्ष होतं असं नाही, हरियाणातला विजय मिळणार आणि तो किती मोठा मिळणार याकडे लक्ष होतं. हरियाणामध्ये पराभव आपलं दार ठोठावतोय याकडे सुद्धा ना काँग्रेसच्या हायकमांडचं लक्ष होतं ना महाराष्ट्राच्या नेत्यांकडे लक्ष होतं. त्यापेक्षा ओपिनियन पोल, एक्झिट पोल आपल्याला सहज विजय देतात या मस्तीमध्ये महाराष्ट्रातले काँग्रेस नेते होते आणि त्यांचे मित्र पक्ष असलेले शरद पवार गट, राष्ट्रवादी आणि उबाठा शिवसेना सुद्धा मस्तीत होते. आणि म्हणूनच हरियाणाची निवडणूक मार्गी लागल्यानंतर किंवा मार्गी लावल्यानंतर महाराष्ट्रातल्या निवडणुकीच्या दृष्टीने हालचाली करणाऱ्या भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या हालचाली ज्या चालू होत्या त्याकडे महाविकास आघाडीच्या कुठल्याही पक्षाचं आणि कुठल्याही नेत्याचं लक्ष नव्हतं आणि आजही नाहीये. आजही त्यांना असं वाटत नाहीये की मागे वळून जरा बघू की हरियाणामध्ये भाजप जिंकला असेल, स्वबळावर जिंकला असेल, निर्णायक बहुमत घेऊन जिंकला असेल. पण त्यासाठी त्यांनी काय केलं आणि त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने किंवा
महायुतीच्या दिल्लीतल्या हायकमांडने आधीपासून काही तयारी केली आहे का, याकडे जरा मागे वळून बघू, असंही महाविकास आघाडीच्या नेत्यांना वाटलेलं नाही. आणि त्याचाच उहापोह करण्यासाठी मी हा आजचा व्हिडिओ करतोय. या व्हिडिओचं कारण असं आहे की बातमी कसली असते मित्रांनो, बातमी काय असते की ज्या नेहमीच्या गोष्टी असतात. मला आठवतं त्या मुंबईकडून जाणारं माळीण नावाचं गाव हे एका दरड कोसळ्यामध्ये गाडलं गेलं होतं. मुंबईहून कल्याण मार्गे जे पुण्याकडे जाणारा, नगरकडे जाणारा रस्ता आहे, त्या रस्त्यावर एका डोंगराच्या कुशीत वसलेलं माळीण नावाचं गाव होतं. 10-12 वर्षापूर्वी कधीतरी अतिवृष्टी झाली आणि डोंगराचा एक सगळा भाग, दरड नव्हे कडाच्या कडा कोसळला आणि त्याखाली अख्खं गाव गाडलं गेलं होतं. त्या रस्त्याने नेहमी एसटी चालवणारा एक ड्रायव्हर होता आणि तो ड्रायव्हर नेहमीसारखी तिथून आपली एसटी घेऊन जात होता. त्याच्या नजरेला एक गोष्ट खटकली की अरे, इथून जाताना वर एक डोंगराच्या कुशीत वसलेलं गाव दिसतं, ते गाव आज दिसत नाही आणि अतिवृष्टी चालू आहे. त्याला ती गोष्ट खटकली होती आणि ती सगळ्यात मोठी बातमी होती मित्रांनो पुढचे 15 दिवस झालेली. कारण ते माळीण नावाचं गाव त्या कोसळलेल्या कड्याखाली आणि दरडीखाली संपूर्णच्या संपूर्ण जिवंत माणसासकट गाडलं गेलं होतं, घरदारं सगळी. त्याच्या नजरेत ती खटकणारी गोष्ट होती. त्याने पुढच्या गावामध्ये एसटी थांबवली आणि तिथल्या दुकानामध्ये, पेठांमध्ये गावकऱ्यांना विचारलं की बाबा हे कुठचं तरी एक गाव मागे लागतं ना, 1-1.5 किलोमीटर. तर म्हणाले हो, माळीण नावाचं गाव आहे. मग ते आत्ता येताना मला दिसलं नाही, कृपा करून जाऊन बघा तिथे काय झालंय, पोलिसांना कळवा, सरकारी यंत्रणेला कळवा, ते गाव दिसत नाहीये. आणि मग धावपळ सुरू झाली. एक खटकणारी गोष्ट बातमी कशी असते ते मुद्दाम तुम्हाला सांगितलं. आणि मग इथे लक्षात घ्यावं लागतं की गेल्या हरियाणाच्या निवडणुका या घडत असताना, शेवटचा आठवडा चालू असताना किंवा 10 दिवस मतदानाला हरियाणात बाकी असताना, महाराष्ट्रात महायुतीचे कोणी चाणक्य काही करत होते का, आणि करत असतील तर काय करत होते, ही म्हणून बातमी असते. ती बातमी अशी आहे मित्रांनो की गणेशोत्सव असो, तुमचा नवरात्रोत्सव असो, या कालखंडामध्ये कमीत कमी 3 ते 4 वेळेला भारताचे गृहमंत्री आणि भाजपच्या माजी राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे कमीत कमी 3 ते 4 वेळेला अचानक महाराष्ट्रात येऊन गेले. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर मग ते गणपतीच्या दर्शनाला आले, कोल्हापूरला कुठे महालक्ष्मीच्या दर्शनाला गेले असतील, आणखीन कुठे गेले असतील, देवदर्शन करतात ते. पण अमित शहा हे फक्त देवदर्शन, देवळांना भेटी देणं इथे थांबत नाही. अमित शहा तिथे तिथे गेल्यानंतर आपल्या पक्षाच्या नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या बैठका बोलवतात, पदाधिकाऱ्यांच्या बैठका बोलवतात. त्या बैठकांमध्ये येऊ घातलेल्या निवडणुका किंवा एकूण राजकारण याचा उहापोह करतात, त्यांना मार्गदर्शन करतात, काय काय करावं याची काय म्हणतात ते बाळकडू देतात, योजना आखून देतात. तेव्हा नरेंद्र मोदींचे वेगवेगळ्या ठिकाणचे दौरे आणि अमित शहाचे दौरे यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. हरियाणाचा हरियाणाची निवडणूक ऐन जोरात आलेली असताना तिथे जाऊन भाषणं करायची, त्याऐवजी अमित शहा महाराष्ट्रात घुटमळत होते, ही म्हणून बातमी असते. जसं माळीण गोष्ट, माळीण गाव दिसत नाही हे त्या एसटी ड्रायव्हरला खटकलेली गोष्ट होती, तशी मला आता हरियाणाच्या निकालानंतर खटकलेली गोष्ट काय असेल तर हरियाणाची निवडणूक ऐन रंगात आलेली असताना भाजपचा एक ज्येष्ठ नेता अमित शहा हा हरियाणात जाऊन भाषणं करण्यापेक्षा एकाच दुसऱ्या काही सभा त्यांनी घेतल्या असतील, पण त्यावेळेला अख्खा दिवस दिवस त्यांनी मुंबईत आणि महाराष्ट्रात, पुण्यात किंवा नागपूरला घालवलेला आहे. तर ते आपल्या सहकाऱ्यांची, कार्यकर्त्यांची आणि नेत्यांची किंवा मित्र पक्षांच्या नेत्यांची कसली कुजबूज करत होते, काय कानगोष्ट करत होते, ही गोष्ट महत्वाची ठरते. आणि म्हणून ती जर तेव्हा बातम्या आल्या तरीही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी
त्याची तितकी गंभीर दखल घेतलेली नाही. आणि हळूहळू करत जागा वाटपावर चर्चा झाली. एकनाथ शिंदेना काही सांगितलं, अजितदादा अमित शहाना भेटले, वगैरे वगैरे चर्चा आल्या. जो प्रयोग किंवा जी व्यूहरचना अमित शहानी हरियाणाच्या निवडणुका जिंकण्यासाठी लोकसभेच्या निकालानंतर तात्काळ हाती घेतली होती, ती योजना महाराष्ट्रात किती यशस्वीपणे राबवता येईल या दृष्टीने अचानक एक दिवसासाठी येऊन अमित शहा इथे चाचपणी करत होते. कारण हरियाणा जितका सोपा होता तितका महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी सोपा नाहीये. हरियाणामध्ये एक तर महाराष्ट्राच्या 20%च जागा आहे, आकार आहे. लोकसभेच्या 48 म्हणजे जवळजवळ 50 जागा महाराष्ट्रात आणि हरियाणामध्ये फक्त 10 जागा आहे. हरियाणामध्ये भाजपला कुठलाही मित्रपक्ष सोबत नाही, स्वबळावर लढायचं होतं. आणि महाराष्ट्रात भाजपला 2 मित्र पक्षांना सोबत घेऊन लढायचंय. आणि त्यामुळे दोन्हीकडच्या निवडणुका समान नाही. आणि म्हणून हरियाणामध्ये जो डावपेच चालून गेला, जी व्यूहरचना चालून गेली, ती तशीच्या तशी महाराष्ट्रात यशस्वी होईल अशी बिलकुल शक्यता नाही. आणि म्हणूनच हरियाणामध्ये प्रयोग चालू आहे. आणि त्यातून जे काय उपाय साधनं हाती लागतायत ती महाराष्ट्रात कितपत यशस्वी होतील त्याची चाचपणी त्याच वेळेला अमित शहा हे महाराष्ट्रात करत होते. करोनाचं जे व्हॅक्सिन निघालं, लस निघाली, ती माणसाला टोचण्यापूर्वी आधी अनेक जनावरांवर त्याचे प्रयोग करण्यात आले. त्यानंतरही अत्यंत धडधाकट आणि कुठच्याही परिणामांना सामोरं जाण्याची हिंमत असलेल्या काही मोजक्या लोकांवर त्या लसीचा प्रयोग करण्यात आला होता. सरसकट लस टोचण्यापूर्वी असे अनेक प्रयोग चाचपणी केली जाते. तीच गोष्ट राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात सुद्धा तशीच घडत असते. किंवा हरियाणामध्ये जिंकण्यासाठी जे डावपेच आपण योजलेत ते यशस्वी होतील याचा आत्मविश्वास कदाचित अमित शहाना असेल. पण तो प्रयोग हा जसाच्या तसा, त्यातला उपाय हा जसाच्या तसा हा महाराष्ट्रात चालू शकेल का याविषयी मनात त्यांच्याही आशंका असणार. आणि म्हणून आपल्या पुरता नव्हे, आपल्या पक्षापुरता नव्हे, तर सोबत घेतलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेना आणि अजितदादांची राष्ट्रवादी यांना विधानसभेला सोबत ठेवायचं असेल तर हरियाणाच्या जो काही उपाययोजना आहेत त्याच्यामध्ये काय काय फेरबदल करावे लागतील याची चाचपणी करण्यासाठीच अमित शहा हरियाणाच्या निवडणुका चालू असताना मध्ये मध्ये महाराष्ट्रात येऊन जात होते. तो फक्त महायुतीमधल्या जागा वाटपापुरता विषय नव्हता. कुठे हे 3 पक्ष एकमेकांना मदतनीस ठरू शकतात किंवा कुठे हे 3 मित्र पक्ष एकमेकांना अडचणीचे ठरू शकतात, अजितदादांना सोबत घेतल्यामुळे नुकसान कुठलं होऊ शकेल आणि अजितदादांना कमीत कमी जागांवर समाधानी कसं करायचं, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून कंटिन्यू न करण्याची शंका असेल तर काय परिणाम, अशा अनेक सवाल निवडणुकीच्या काळात येत असतात, मतदान होईपर्यंत येत असतात. त्यावरचे उपाय समस्या समोर आल्यावर करण्यापेक्षा अशी समस्या कुठे आणि कशी उद्भवू शकते त्याची आधीपासून चाचपणी करणं म्हणूनच महत्वाचं असतं. आणि तेच करायला हरियाणाची निवडणूक चालू असताना अधूनमधून अमित शहा मुंबईत महाराष्ट्रात येऊन जात होते. आणि नुसते येऊन जात नव्हते तर शक्य तितक्या अधिकारी पदाधिकाऱ्यांच्या, नेत्यांच्या, प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन त्यांच्याकडून अंदाज घेतले जात होते. महाराष्ट्रासाठी विधानसभेसाठी जी प्रभारी म्हणून ज्यांच्यावर जबाबदारी सोपवली असे ते संतोष आणि भूपिंदर यादव यांना त्यांनी केलेला जो घेतलेला अंदाज आहे
तो तपासूनही अमित शहा बघत होते. आणि म्हणून अमित शहा हे हरियाणाच्या निवडणुका चालू असताना महाराष्ट्रात येऊन घुटमळत का होते, हा राजकीय विश्लेषणाचा विषय असतो. पण दुर्दैव असं आहे की आपल्याकडे उथळ पाण्याला खळखळाट फार अशाच स्वरूपाची विश्लेषण होत असतात. म्हणजे एक काळ होता, मला आठवतं, तुम्ही मुंबईहून ट्रेनने, आगगाडीने किंवा बसने, गाडीने पुण्याला गेलात तर तुमची गाडी पिंपरी चिंचवड मधून पुढे जात असायची. त्यावेळेला अलीकडच्या स्टेशन पासून पलीकडच्या स्टेशन पर्यंत अखंड त्या पेनिसिलिनचा उग्र दर्प तुमच्या नाकाला सतावायचा. पेनिसिलिनचा कारखाना पिंपरीमध्ये होता. आशियातला सगळ्यात मोठा कारखाना म्हटला जायचं. आणि पेनिसिलिन हे प्रत्येक आजारावरचं हमखास औषध आहे. आणि असं समजून सगळेच्या सगळे डॉक्टर जवळजवळ कुठलाही आजार घ्या, ताप घ्या, साथीचा आजार घ्या, धडाधड पेनिसिलिनची, अँटीबायोटिकची इंजेक्शन द्यायचे. आज तसं होत नाही. हे मी एवढ्यासाठी सांगितलं की डोळे झाकून पेनिसिलिनचं इंजेक्शन देणं किंवा अँटीबायोटिकचे डोस देणं हे घातक असतं. आपला नॅरेटिव्ह हा सुद्धा तसाच प्रकार आहे. आणि म्हणून हरियाणामध्ये ज्या प्रकारची उपाययोजना आणि व्यूहरचना अमित शहानी केली ती तशीच्या तशी महाराष्ट्रात राबवली जाईल आणि महाराष्ट्र जिंकता येईल या भ्रमामध्ये अमित शहा सुद्धा नाहीये. भाजपने काय काय केलं आणि कसा काय तर पराभवावर मात करून विजय मिळवला याचं कोड कौतुक आज भाजपचे दुश्मन सुद्धा, विरोधी पत्रकार सुद्धा त्याच्या आरत्या ओवाळत आहेत. पण ते काय होतं याचा त्यांनाही ठाम पत्ता लागलेला आहे. आणि त्या उपायामध्ये थोडाफार फेरफार करून महाराष्ट्रामध्ये त्याचीच उपाययोजना मॉडिफाय करून कशी करायची याची चाचपणी खूप आधीपासून सुरू झालेली. हरियाणा जिंकण्यापूर्वीच अमित शहा महाराष्ट्रामध्ये तीच योजना, तीच व्यूहरचना कुठचा आणि कसा फेरबदल करून वापरायची, जो प्रयोग भाजपसाठी हरियाणामध्ये यशाचा मार्ग ठरला, तोच उपाय महाराष्ट्रामध्ये अल्टर करून कसा राबवायचा, मित्र पक्षांसकट महायुती म्हणून कसा राबवायचा याचा फेर मांडणी करण्यासाठीच अमित शहा अधूनमधून महिना दीड महिना महाराष्ट्रात घुटमळत राहिले होते. आणि घुटमळत याचा अर्थ रस्ता चुकलोय म्हणून कुठेतरी हरवलेल्या मुलासारखं रडायला ते महाराष्ट्रात येत नव्हते. तर महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे काय काय बदल करायचे आणि कुठे कुठे नव्या गोष्टी त्या ह्याच्यामध्ये आणायच्या या दृष्टीने चाचपणी चालवत होते. जागा वाटप हा एक विषय होताच, कारण तो कुठेही युती किंवा आघाडी असते तेव्हा जागा वाटप हा कायम कळीचा विषय असतो. महाराष्ट्रात असो, हरियाणात असो, दिल्लीत असो, देशभर असो, कुठलेही गट आणि पक्ष यांची आघाडी युती हो, त्यामध्ये जागा वाटप हा नेहमी वादाचा, कळीचा आणि भांडणाचा विषय असतो. तो त्या त्या परिस्थितीनुसार सोडवावाच लागतो. पण ज्या युतीला किंवा ज्या आघाडीला निवडणूक जिंकायची असते त्यांना आपण केलेली व्यूहरचना आणि योजलेले उपाय यामध्ये सुद्धा परिस्थितीनुसार आणि स्थळानुसार, राज्यानुसार, मित्र किंवा शत्रूनुसार फेरबदल करावे लागत असतात. आणि ते फेरबदल कुठले असू शकतील याची चाचपणी एक महिनाभर आधी चालू असेल तर मग महाविकास आघाडीने त्याचा विचार करायला हवा होता. भाजप विरोधामध्ये, महायुती विरोधामध्ये जे कायम विश्लेषण करतात त्यांनी याची दखल घेऊन महाविकास आघाडीतल्या आपल्या आवडत्या पक्षांना आणि नेत्यांना सावध करायला पाहतं. मला असं वाटतं की लोकसभेतल्या यशानंतर हुरळून न जाता एकच महाविकास आघाडीतला नेता गंभीरपणे कामाला लागला होता की जागा वाटप आणि आघाडी आणि जुना नॅरेटिव्हवर जिंकता येणार नाही, तर जिंकता येतील अशा जागा आधीपासून शोधायच्या, निवडायच्या आणि त्या जागा आपल्या पक्षासाठी मिळवायच्या. यासाठी फक्त
शरद पवार कामाला लागले. काँग्रेस किंवा उद्धव ठाकरे अधिकाधिक जागांच्या आकड्यांवर भांडत बसले, मुख्यमंत्री पदासाठी भांडत बसले, पण शरद पवार कुठे आपल्याला दांडगा नेता उमेदवार मिळेल, नेता मिळेल आणि ती जागा जिंकता येतील अशा जागा शोधत होते. आणि ज्या जागा शक्य आहेत तिथे त्या जागेसाठी योग्य उमेदवार शोधत होते. हा एकमेव जागरूक नेता महाविकास आघाडीत होता. आणि महायुतीचं हायकमांड असलेले अमित शहा म्हणूनच निवडणुका घोषित होण्याच्या 3-4 आठवडे आधीपासून महाराष्ट्रात घुटमळत होते. परिणाम काय होतात आपण बघू. आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.